मध्ये गोकर्णीच्या फुलांची वेल असेल किंवा तुम्ही गोकर्णीच्या फुलांची वेल लावण्याच्या विचारात असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे, तो शेवटपर्यंत नक्की पहा. खरं तर झाडं ही फक्त पर्यावरण शुद्ध करत नाही तर त्यांचा आपल्या जीवनावर खोल परिणाम होत असतो. शास्त्रानुसार घरामध्ये काही झाडं लावल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते, सुख समृद्धी सुद्धा येते. अशाच एका वनस्पतीची वेल म्हणजे ज्याला आपण कृष्णकांता, विष्णुकांता असं म्हणतो ते अर्थात गोकर्ण. याला अपराजिता असं सुद्धा म्हणतात. या गोकर्णाला पांढरी किंवा निळी फुलं येतात. या फुलांचा आकार गायीच्या कानांसारखा असतो म्हणून याला गोकर्ण असं म्हणतात. निळ्या रंगाचे फूल भगवान श्री हरी विष्णूंना प्रिय आहे. गोकर्णाच्या वेलीला वेल्थ वेल असंही म्हणतात. शास्त्रानुसार गोकर्ण घरामध्ये लावल्याने धनाची प्राप्ती होते. हे रोप घरात लावल्याने लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होतो. आता इथे पैशाचा अर्थ असा आहे की हे झाड घरामध्ये लावले